गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा, परभणी बीड सीमा भागात उघड लूट। पाथरी तालुक्यातील गुंज मसला खुर्द ते बीडच्या आडोळा ढालेगाव पट्ट्यात यंत्रसामुग्रीसह मोठ्या प्रमाणात उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याच्या हद्दीतील गुंज व मसला खुर्द परिसरात तसेच शेजारील बीड जिल्ह्यातील आडोळा व ढालेगाव या सीमा भागात गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगतच्या या पट्ट्यातून खुलेआम यंत्रसामुग्री उतरवून वाळूची लूट सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गुरुवारी दिनांक 26 मार्च रोजी सकाळी या परिसरात प्रत्यक्ष पाहणी दरम्यान जेसीपी, हायवा तसेच यारी मशीनच्या सहाय्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचे दिसून आले। निवळी शिवारात यारी मशीन उभारण्यासाठी दोऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली असून नदीपात्र अक्षरशः उखडून काढले जात असल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे हा उपसा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून परभणी बीड सीमा भागात समन्वयाने चालणारी अवैध हालचाल असल्याचे स्पष्ट होत आहे। बीड जिल्ह्याच्या हद्दीतून मोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर करून पाथरी तालुक्याच्या हद्दीतही निर्भयपणे वाळू उपसा केला जात आहे। याशिवाय पाथरी तालुक्यातील डाकू पिपरी वाळू घाटात 24 मार्च पासून 9 ते 10 ट्रॅक्टरांच्या सहाय्याने यारी मशीन लावून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व प्रकारामुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होतीये। दरम्यान हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सीमा भागात इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असताना संबंधित अधिकारी नेमके कुठे आहेत? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असे सवाल उपस्थित होत आहेत। पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या गोदावरी नदीपात्रातील या अवैध वाळू उपशामुळे भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे।